सुजाताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या नवऱ्यानं तिला डिवोर्स दिला होता. तिला घटस्फोट देण्यामागं आणि तिच्यावर संशय घेण्याचं कारणही तसंच होतं. कारण तिच्या नवऱ्याने आता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं होतं आणि तिच्या नवऱ्याची दुसरी बायको त्या घरात आल्यामुळे तिला सुजाताचा त्रास होत होता. सुजाता त्या घरात तिला नको होती. त्या घरात अजिबातच जागा उरलेली नव्हती. तिला घरातून बाहेर हाकलण्यासाठी तिच्या सासूनेही तिच्यावर घाणेरडे आरोप केले आणि तिला घरातून हाकलून दिलं. ती तिच्या नवऱ्यासमोर आणि सासूसमोर तिची काहीही चूक नसतानाही हात जोडून विनवणी करत होती. कारण अचानक घरातून बाहेर काढल्यानंतर सुजाताला कुठं जावं, काय करावं काहीच समजत नव्हतं. ज्याच्यासाठी ती आईवडिलांसोबत भांडण करून जबरदस्तीनं आईवडिलांच्या संमतीनं लग्न करून घेतलं होतं, त्याला आता तिची काहीच किंमत उरली नव्हती. लग्नाच्या वेळी तिची आई तिला खूप समजावत होती, तू त्या मुलासोबत लग्न करू नको. त्यानं सौंदर्याच्या प्रेमात पडून बऱ्याच मुलींना फसवलं आहे असे माझ्या कानावर आलेलं आहे. तरीही आईवडिलांचं न ऐकता तिनं त्याच्यासोबतच लग्न करण्याचा हट्ट केला होता. आज तिच्या आईचे ते शब्द तिला पुन्हा आठवत होते. आज तोच मुलगा तिची जागा दुसऱ्या मुलीला कशी काय देऊ शकतो याचाच ती विचार करत होती. सुजाताच्या नवऱ्यानं सगळीकडे तिच्याबद्दल अफवा पसरवली. तिच्या आईवडिलांनाही तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी अफेअर चालू आहे. तुमच्या मुलीने माझं आयुष्य अगदी बर्बाद केलं आहे. मी तिला आता घटस्फोट दिला आहे असं सांगून त्यांनाही सुजाताच्या विरोधात भडकवलं होतं. त्यामुळे ती तिच्या माहेरीही जाऊ की नको असा ती विचार करत होती. कारण लग्नाच्या वेळी तिने तिच्या भावासोबत आणि वहिनीसोबतही खूप भांडण केलं होतं. त्याचा अजूनही राग वहिनीच्या मनात होता. माहेरी तिची वहिनी, भाऊ तिला सांभाळतील याची शंका तिला होतीच. कारण तिची वहिनी तिच्या आईवडिलांसोबत कशी वागते हे तिनं बरेच वेळा पाहिलं होतं. दुपारची वेळ होती आणि ती अनवाणी पायानं रस्त्यावरून चालत होती. तो रस्ता तिला कुठे घेऊन जाणार आहे हे तिलाही माहीत नव्हतं. उपाशी पोटाने ती सगळीकडे फिरत होती. विचार करून करूनच तिचा शरीरातून प्राण गेल्यासारखं झालं होतं. चालून चालून थकल्यावर थोडा वेळ बसायची आणि पुन्हा ती तिचा रस्ता धरून चालत राहायची. तिचं माहेर तिच्या सासरपासून 5 किलोमीटर अंतरावर होतं. जाण्यासाठी तेवढेही तिच्याजवळ पैसे नव्हते. रस्त्यावरून चालताना लोक तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होती. गावातील बऱ्याच लोकांना सुजाताला घरातून हाकलून दिल्याचं आणि तिच्या नवऱ्यानं पुन्हा दुसरं लग्न केल्याचं माहीत होतं. गावातील काही लोक तिला येताना आणि जाताना दिसतही होती, पण ती कोणाकडेही मदत मागू शकत नव्हती. कारण तिला वाटत होतं नवऱ्याप्रमाणेच सर्वजणच आपल्याला चुकीचं समजत असतील. ती रस्त्याने चालतच होती. तेवढ्यात तिच्याच गावातील एक आजी तिच्याजवळ आली. सुजाताला त्या आजीनं समजावून सांगितलं, तू तुझ्या माहेरी जा. एका मुलीनं असं रस्त्यावर राहणं चांगलं नाही. तुला आता तुझं राहिलेलं आयुष्य माहेरातच काढावं लागेल. त्या आजीनं सुजाताला भूक लागली असेल म्हणून वडापाव खायलाही घातलं आणि चालून चालून ती भुकेनं खूप व्याकुळ झाली होती. सुजातानं आणि त्या आजीनेही वडापाव खाल्ले. स्वतःची काळजी घे असं सांगून सुजाताच्या हातावर आजीने 100 रुपये टेकवले आणि तिला माहेरी जाण्यासाठी सांगितलं. आता पोटाची भूक तर मिटली होती. आजीनं दिलेले ते 100 रुपये तिच्याजवळही होते. तिच्या माहेरला जाणारी बस पकडण्यासाठी ती बसस्टॉपकडे चालत निघाली. चालताना वाटेत तिला एक तुटलेली चप्पल दिसली. तिनं ती पायात घालून बघितली. एक चप्पल चांगली होती, दुसरी चप्पल तुटलेली होती. म्हणूनच कोणीतरी टाकून दिली होती. जवळच एक प्लॅस्टिकची पिशवी पडलेली होती. तिनं त्या प्लॅस्टिकच्या साहाय्यानं चप्पल सरळ केली आणि ती घालून बसस्टॉपवर पोहोचली. एक बस थोड्या वेळातच आली. तिच्या गावातील बरेच लोक त्या बसमध्ये होते. आज कशानिमित्त माहेरी जात आहेस? सर्वजण तिला प्रश्न करत होते. आई वडिलांना भेटण्यासाठी आले आहे असं सांगून ती विषय टाळत होती. तरीही नवरा नाही का आला सोडवायला? तुझे सासरचे लोक कसे आहेत? सासूबाई कशा आहेत? हे प्रश्न ऐकून तिच्या मनाला खूपच वाईट वाटत होतं.
पण 6 महिन्यापूर्वीच लग्न झाल्यामुळे ते लोक अशी विचारपूस करत होते. नेहमी आनंदी असणारी सुजाता आज खूपच शांत दिसत होती. त्यामुळे तिच्या घराजवळ राहत असलेल्या एका काकूंनी न राहून तिला विचारलं, सुजाता, सर्व ठीक आहे ना? तिनं हसत सर्व काही ठीक आहे असं सांगितलं. पण तिच्या चेहऱ्याकडे बघून ती दुःखी असल्याचं अगदी स्पष्ट दिसत होतं. शेवटी एकदाची ती त्या बसने तिच्या माहेरी गेली. पायात तुटलेली चप्पल होती, केस विस्कटलेले आणि त्या कपड्यांमध्ये ती तिच्या घरी पोहोचली होती. कोणाला काहीही कळवायला नको म्हणून तिनं चप्पल एका कोपऱ्यात लपवून ठेवली आणि ती आतमध्ये गेली. बाहेरच सोफ्यावर तिची वहिनी बसलेली होती. सुजाताला आलेली बघताच तिची वहिनी तिची काहीच विचारपूस न करता आतमध्ये सरळ निघून गेली. सुजाताच्या नवऱ्यानं तिच्या घरी तिच्या दुसऱ्या मुलासोबत अफेअर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तिच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रचंड राग होता. आतमध्ये तिचा नवरा बेडरूममध्ये होता. वहिनी हळू आवाजात नवऱ्यासोबत बोलू लागली, तुमची बहीण आली आहे. ती जर इथे राहणार असेल तर मी या घरात अजिबात राहणार नाही. तिच्यामुळे आपल्यालाही लोक नावं ठेवतील. सुजाताचा भाऊ काहीच न बोलता शांत राहिला. वहिनीनं सुजाताच्या आईवडिलांनाही म्हणजेच सासू सासऱ्यांनाही हेच सांगितलं, तुम्ही जर तुमच्या मुलीला इथं ठेवणार असाल तर मी इथे अजिबात राहणार नाही. सुजाता केव्हाची बाहेर बसली होती. तिला घरामध्ये आतमध्ये जाण्याची हिंमतच झाली नाही. तिला वाटलं वहिनी तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेली आहे. पण ती पाणी न घेताच पुन्हा बाहेर आली. तिचा भाऊ आईवडीलही बाहेर आले. आईला बघितल्याबरोबर सुजाता आईच्या गळ्यात पडून रडू लागली. सुजाता सर्वांना ती चुकीची नसल्याचं सांगत होती. पण ते कोणीही तिचं ऐकून घेत नव्हतं. कारण त्यांना वाटत होतं ती तिथे कायमचीच राहील. पण आईचे आणि वडिलांचं काळीज तिच्यासाठी तुटतही होतं. आपल्या लेकीची अवस्था पाहूनही ते सुजाताला त्या घरी ठेवू शकत नव्हते. जर ती त्या घरी राहिली तर सुजाताची वहिनी त्या घरी थांबणार नाही हे माहीत होतं. मुलाचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको म्हणून ते तिला जास्त माया प्रेम दाखवतही नव्हते. सुजाता घरी येऊन 15-20 मिनिटं झाली होती. आता सुजाताची वहिनी सुजाताला म्हणाली, ताई, तुम्ही कधी जाणार आहात? आता मुले शाळेमधून येतील. ते येण्याआधी तुम्ही जावा. नाहीतर ते तुम्हाला राहण्यासाठी खूप हट्ट करतात. नंतर ते तुम्हाला लवकर जाऊही देत नाहीत. वहिनीचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाण्याने आता भरले होते आणि भरलेल्या डोळ्यांनी ती तिच्या आईवडिलांकडे पाहत होती. पण आईवडिलांनी तिच्या नजरेला नजर मिळवली नाही. त्यांचाही आता नाईलाज झाला होता. पण त्यांच्याही मनातील वेदना कमी नव्हत्या. माहेरच्या तिच्या हक्काच्या घरात येऊनही तिला पिण्यासाठी पाणीही मिळालं नाही. लहानपणापासूनच्या खूप आठवणी त्या घरासोबत जोडलेल्या होत्या. सर्व सुख दुःख त्या घरात सर्वांसोबत शेअर केलं होतं. पण आज मात्र तिच्या दुःखात सगळ्यांनी तिची साथ सोडली होती. शेवटी ती बसलेल्या जागेवरून उठली आणि पुन्हा एकदा आईच्या गळ्यात पडून रडली आणि तिने पुन्हा एकदा तिचा रस्ता पकडला. स्वतःचं हक्काचं घरही आता तिचं राहिलं नव्हतं आणि त्या घरातील लोकही खूप बदलून गेली होती. ती आता कुठे जाईल, कुठे राहील, कशी जगेल याचा कोणीही अजिबातच विचार केला नाही. रस्त्याने चालत ती तिचं गाव सोडून पुढे गेली. अंधार पसरत चालला होता. सगळ्या रस्त्यानं ती तिची राहण्याची जागा शोधत होती. इकडं तिकडं बघत ती आता दुसरीकडेच भटकत चालली होती. ती आता रस्त्याच्या मध्यभागी येऊन चालत होती. पाठीमागून गाड्या येत होत्या. त्याचं तिला साधं भानही राहिलं नव्हतं. तिला आता जगण्याची अजिबातच इच्छा राहिली नव्हती. गाड्यांचे हॉर्न वाजत होते पण ती दुसऱ्याच कसल्या विचारात मग्न झाली होती. अचानक एक कार तिच्याजवळ आली आणि त्या ड्रायव्हरनं जोरजोरात हॉर्न वाजवला. तशी ती घाबरून त्याच गाडीला धडकली आणि खाली जोरात पडली. कारमध्ये असणारा तो मुलगा लगेचच खाली उतरला. उंच बांधा, काळेभर डोळे आणि केस एकदम परफेक्ट सेट केलेले, हलकीशी दाढी जी त्याच्या चेहऱ्यावर खूपच छान दिसत होती. ओ शट, असं म्हणत त्यानं सुजाताला हात देऊन उठवलं. तिच्या हाताला थोडं खरचटलं होतं. त्यानं गाडी बाजूला घेतली.
त्यामध्ये सुजाताला बसवण्यात सांगितलं. तिला पाणी देऊन म्हणाला, सॉरी मॅडम. सुजाता लगेचच म्हणाली, तुम्ही का मला सॉरी बोलत आहात? मीच रस्त्याच्या मधून चालत होती, माझं लक्षच नव्हतं. सुजाताचं बोलणं थांबवत तो कारमधील व्यक्ती म्हणाला, बरं चला, आपण इथे डॉक्टरांकडे जाऊ. तुमच्या हाताला ड्रेसिंग वगैरे करून घेऊ. नाही, काहीच गरज नाही. जास्त काही लागलेलं नाही असं म्हणून तुम्ही जावा. सुजातानं त्या व्यक्तीला जाण्यासाठी सांगितलं. कोण कुठला माणूस त्याची काहीही ओळख नाही, तरीही तो सुजाताची एवढी काळजी घेत होता. सुजातानं त्या व्यक्तीला नाव विचारलं. गणेश. त्यानं लगेचच नाव सांगितलं. तो एक चांगला मुलगा होता. सुजाता आणि गणेश दोघंही जवळपास एकाच वयाचे असावेत, त्यामुळे एकमेकांची विचारपूस करत होते. गणेशने सुजाताला विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा, मी तुम्हाला तिथे सोडतो. सुजातालाच माहीत नव्हतं तिला कुठे जायचं होतं. नको, तुम्ही जावा, मी जाईन. पुन्हा एकदा सुजाता बोलते. अहो मॅडम, आता अंधार पडत चालला आहे, तुम्ही वेळेत घरी पोहोचलात. मी सोडतो तुम्हाला, काहीच मला प्रॉब्लेम नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. गणेश सुजाताला घरी सोडण्यासाठी खूपच फोर्स करत होता. त्यामुळे सुजाता म्हणाली, मला माझ्या घरी जायचं नाही, मला दुसरीकडेच कुठेतरी जायचं आहे. सुजाताचं बोलणं गणेशला काहीच समजत नव्हतं. बरं, तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा, मी तुम्हाला तिथे सोडतो. असं म्हणून सुजाताला गाडीमध्ये बसवलं आणि गाडी सुरू झाली. सुजाता गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवरती बसलेली होती. गाडीची काच खाली करत ती इकडे तिकडे आपला निवारा शोधत होती. गणेशचं लक्ष आरशामधून सतत सुजाताकडे होतं. गणेश सरळ रस्त्याने गाडी चालवत होता. कुठे जायचं आहे हे अजूनही सुजातानं त्याला सांगितलेलं नव्हतं. गाडी बऱ्याचशा अंतराने पुढे आल्यावर सुजाताने त्याला अचानक गाडी हायवेला एका ब्रिजजवळ थांबायला लावली. ब्रिजच्या खाली काही बेघर लोकांनी राहण्यासाठी जागा केलेली होती. तिथेच आपणही राहू असा विचार करून सुजाता तिथेच थांबली. आजूबाजूला कोणतंही घर दिसत नव्हतं. गणेशने काहीतरी चुकल्यासारखं वाटलं म्हणून सुजाताला विचारलं, मॅडम, हे लोकेशन तुमचं बरोबर आहे ना? म्हणजे इथे एकही जवळपास घर नाही आणि तुम्ही इथे कुठे राहता? मळलेल्या, फाटक्या अशा कपड्यात असलेल्या काही स्त्रिया, त्यांची लहान मुलं त्या तिथे राहत होत्या. त्यांच्याकडं बोट करत, मी इथेच या लोकांच्या सोबत राहणार आहे असं सुजातानं त्याला म्हणताच गणेशने आश्चर्यानं सुजाताकडं पाहिलं. काय? तुम्ही इथे राहता? तुमचं घर कुठे आहे? तुम्ही तर एका चांगल्या कुटुंबातील आणि शिकलेल्या दिसत आहात. गणेश आता सुजाताला सर्व काही विचारल्याशिवाय गप्प राहणार नव्हता. हो, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. मी चांगल्याच कुटुंबातील मुलगी आहे, पण वेळेनुसार सर्व बदलून गेलं आहे. त्यामुळे इथून पुढचं आयुष्य माझं इथेच या लोकांसोबत असणार आहे. सुजाता आपलं दुःख गणेशला सांगत होती. मॅडम, तुमचं लग्न झालं आहे ना? म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, हातामध्ये बांगड्या आहेत, त्यावरून मी तुम्हाला असं विचारतोय. काहीही मनात लाज न बाळगता लगेचच गणेशने सुजाताला विचारलं. हो, झालं होतं, पण काय करणार? एवढं बोलून ती थांबली. गणेशने गाडी अजून बाजूला घेतली आणि तो आता सुजाताला म्हणाला, मॅडम, तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? माझ्याकडून जर तुम्हाला काही मदत होणार असेल तर मी नक्की करेल. पण तुम्ही आधी सर्व मला सविस्तर सांगा. तुमचे आई वडील, तुमचा नवरा, तुमची सासरची मंडळी, तुम्ही काही भांडणं करून आला आहात का? गणेशचा सततचा फोर्स बघून सुजाता रडायला लागली आणि ती सांगू लागली, माझे 6 महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं. आईवडिलांनी माझं लग्न मोठ्या थाटामाटात करूनही दिलं. पहिले 2-3 महिने नवरा माझ्याशी खूप प्रेमाने राहत होता. सासूही माझा मुलीप्रमाणे सांभाळ करत होती. मीही त्यांना तितकाच जीव लावला होता. खूप छान पद्धतीने आमचा संसार सुरू होता. पण अचानक माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणी दुसरीच मुलगी आली. ती मुलगी त्याच्याच ऑफिसमधील मुलगी होती. तो तिच्यासोबत फिरायला जाणं, तिला पाहिजे त्या वस्तू देणं, नवनवीन गिफ्ट देणं, या सर्व गोष्टी तो करत होता. त्यामुळे त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं
आणि तो आता माझा द्वेष करू लागला. सतत माझ्यावर चिडचिड करू लागला. ऑफिसच्या नावाखाली तो 2-3 दिवस घरी येत नव्हता. त्यामुळे माझी शंका त्याच्याबद्दल वाढतच चालली होती. आणि एके दिवशी तो आंघोळीला गेला असता मी त्याचा मोबाईल चेक केला तर त्या मोबाईलमध्ये एका मुलीसोबत खूप पर्सनल चॅटिंग होती. काही फोटोसुद्धा त्यामध्ये होते. ते दोघं पुढच्याच आठवड्यात फिरायला जाण्याचे मेसेजही होते. आणि ते बघून तर माझी पायाखालची जमीनच सरकली. काय करू, कोणाला सांगू, काहीही समजत नव्हतं. तरीही मी शांत बसले आणि 2 दिवसांनी मी त्यांना म्हणाले, आपण बरेच दिवस बाहेर कुठे फिरायला गेलो नाही. आता शनिवारी किंवा रविवारी सुट्टी आहे तर आपण जाऊयात का? पण त्यानं ऑफिसमध्ये भरपूर काम असल्याचं सांगितलं आणि तिचा त्याच्यावरचा आता विश्वासच उडाला. आणि तिचा संशय हा खरा ठरला होता. तिनं ही गोष्ट सासूबाईंना सांगितली. पण आपल्याच मुलावर संशय घेते असं म्हणून सासूने सुजाताला त्रास द्यायला सुरुवात केली. सासूनेही लगेचच ही गोष्ट तिच्या मुलाच्या कानावर घातली आणि सुजाताच्या नवऱ्यानं स्वतःची चूक लपवण्यासाठी बायकोचे बाहेर कोणातरी सोबत प्रेमसंबंध आहेत असं म्हणून मी तिला आता घटस्फोट देत आहे असं सगळ्यांना सांगून टाकलं. अशी ही सुजाताची आयुष्याची सर्व कहाणी तिनं अगदी गणेशला सविस्तर सांगितली. गणेशने तिचे सर्व काही अगदी शांतपणे ऐकून घेतलं. त्याला लगेचच समजलं सुजाता एक चांगली मुलगी आहे. जर तिचे कोणासोबत जर संबंध असते तर आज ती अशी कुठेही न फिरता सरळ तिच्या प्रियकराकडे गेली असती. गणेशने गाडी सुरू केली. तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? सुजातानं गणेशला विचारलं. तुम्ही काहीही काळजी करू नका, मी तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी राहायला जागा देतो असं म्हणत त्याने त्याची गाडी एका मोठ्या इमारतीजवळ आणून थांबवली. गणेश स्वतः गाडीतून उतरून त्याने पाठीमागचा दरवाजा उघडला आणि सुजातालाही उतरायला लावलं. सगळीकडे मोठमोठ्या इमारती होत्या. गणेशने आपल्याला चुकीच्या ठिकाणी तर आणलं नाही ना, म्हणून ती फारच घाबरून गेली. गणेश, मी येऊ शकत नाही, प्लीज मला जिथून तुम्ही गाडीमध्ये घेतलं तिथे सोडा. ती गणेशला खूप विनंती करू लागली. अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर अगदी बिनधास्त विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही. मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जात आहे. तुम्ही तिथे अगदी बिनधास्त राहू शकता. बाहेर कुठेही राहून तुम्ही कुठे जेवण करणार आणि कसं राहणार? तुम्ही तर शिकलेले आहात. मी तुम्हाला तुमचं पोट भरणं एवढं काम शोधून देतो आणि काम मिळाल्यानंतर तुम्ही इथून निघून जावा. आणि हो, तुम्ही माझ्या घरी एकट्या राहणार नाहीत, माझी आईही आहे. तुम्ही कसलेच टेन्शन घेऊ नका असं म्हणत गणेशने सुजाताला एका इमारतीमध्ये आणलं. लिफ्टचं बटन दाबून दोघेही लिफ्टने गणेशच्या दारात आले आणि बेल वाजवल्याबरोबर नोकराने दरवाजा उघडला. गणेश जाऊन सोफ्यावर बसला. पाठीमागून आलेल्या सुजाताकडं नोकर एका प्रश्नार्थक नजरेनं पाहत होता. ती अजूनही दारातच तशीच उभी होती. नोकरांनी तिला आतमध्ये येण्यास सांगितलं आणि बसण्यासाठी चेअरही दिली. गणेश दिसायला एक सर्वसामान्य मुलगा दिसत होता, पण तो एका मोठ्या 5 स्टार हॉटेलचा मालक होता. एवढ्या कमी वयातच त्यांनी खूप काही कमवलेलं होतं आणि सोबतच नातीही खूप जोडलेली होती. गणेश आणि सुजाताला नोकरांनी पाण्याचा ग्लास दिला. पाणी घेतच गणेश त्याच्या नोकराला म्हणाला, राम, आईला बाहेर बोलवाव, ती तिच्या रूममध्ये आराम करत असेल. हो सर असं म्हणत नोकर लगेचच आतल्या रूममध्ये गेला. सुजाता, हे माझं घर आहे. इथे तुला कसलाही त्रास होणार नाही. तू कसलाही संकोच न करता अगदी बिनधास्त राहा, गणेशने पुन्हा एकदा सुजाताला सांगितलं. तेवढ्यात गणेशची आई बाहेर आली. तशी सुजाता उठून उभी राहिली. बस बस, उठण्याची काहीच गरज नाही असं म्हणत सुजाताला गणेशच्या आईनं खाली बसवलं. गणेश, ही कोण? आईनं सुजाताकडं हात करत विचारलं. आई, ही सुजाता. येताना ती माझ्या गाडीला धडकली आणि तिला थोडंफार लागलं आहे. तिला तिचं स्वतःचं घर नाही आणि तिच्याकडे पैसे येण्यासाठी कोणताही कामही नाही. त्यामुळे मी तिला आपल्या घरी घेऊन आलो आहे.
तिच्या नवऱ्यानं आणि तिच्या आईवडिलांनी तिची काही चूक नसताना तिला घरातून हाकललं आहे. जोपर्यंत ती ठीक होत नाही तोपर्यंत ती इथेच राहील. अच्छा. आई सुजाताला न्याहाळत होती. सुजाता दिसायला देखणी आणि तेवढीच हुशारही होती. आई सुजाताला वरच्या रूममध्ये घेऊन गेली. तिथेही 4-5 रूम होत्या. त्यातील एका रूमचा दरवाजा उघडून गणेशच्या आई म्हणाली, सुजाता, ही आजपासून तुझी रूम. सुजातानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एवढ्या चांगल्या घरामध्ये आपली एक वेगळी रूम असेल आणि त्या रूममध्ये आपण राहू. ती रूम पाहून ती फारच खुश झाली. तुला काहीही हवं असेल तर तू फक्त बेल वाजव, तुला नोकर आणून देतील. आणि मुलाकडून गाडीचा धक्का लागल्यामुळे आई म्हणाली, माझ्या मुलाची चुकी झाली असेल, गडबडीत त्याच्याकडून गाडीचा धक्का लागला असेल, पण तो मनाने खूप चांगला आहे. दुसऱ्या कोणाचं दुःख त्याला पाहावत नाही. त्याने मुद्दाम असं काहीच केलेलं नाही. त्याला माफ कर आणि स्वतःची काळजी घे असं सांगून गणेशची आई तिथून बाहेर गेली. खिडकीचा पडदा बाजूला सरकवून ती खिडकीतून बाहेर बघत तिच्या आईबाबांची आठवण काढत होती. दिवसभर चालून चालून दमल्यामुळं तिला फारच कंटाळाही आला होता. टेबलावरचा ग्लास घेऊन ती पाणी प्यायली आणि आता झोपायची तयारी करत होती. तेवढ्यात कोणीतरी दरवाजाची बेल वाजवली. तिनं दरवाजा उघडला तर नोकर हातामध्ये जेवणाचं ताट घेऊन आला होता. गणेश सरांनी जेवण करायला सांगितलं आहे असं म्हणत त्यानं ताट टेबलवर ठेवलं आणि तो तिथून निघून गेला. जेवण्याची तिची अजिबातच इच्छा नव्हती. तरीही तिनं थोडं खाऊन घेतलं आणि गणेशच्या आईनं सांगितल्याप्रमाणे शिल्लक राहिलेलं जेवण घेऊन जाण्यासाठी तिनं बेल वाजवली. एक नोकर पळतच आला. तिनं त्याला ते जेवण रिटर्न घेऊन जाण्यासाठी सांगितलं. आता तिनं झोपण्याची तयारी केली. दिवसभराच्या टेन्शनमुळे ती लगेच झोपून गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ती बेलच्या आवाजानं. घड्याळ बघितलं तर घड्याळात 8 वाजले होते. थोडाफार बेड व्यवस्थित केला आणि दरवाजा उघडला. नोकर रूम साफ करण्यासाठी आले होते. त्याने रूम साफ करण्यासाठी सुजाताची परमिशन घेतली आणि काही मिनिटातच रूम साफ करून गेला. सुजातानं आता आंघोळ करून घेतली. तेवढ्यात गणेश तिथे आला. गणेश काय बोलण्याआधीच ती म्हणाली, आज मी रिटर्न जाते, मला तुम्ही त्या जागेवर सोडा. तेवढ्यात गणेशची आई आली. अगं, तुझं कोणतंही घर नाही, तू कुठे जाणार आहेस? तू अजून काही दिवस इथेच राहा. नाही आई, तुम्ही मला 1 दिवस राहण्यासाठी जागा दिली ते तुमचे खूप उपकार झाले, सुजाता अगदी हात जोडत म्हणाली. तेवढ्यात गणेशची आई म्हणाली, सुजाता, तुला काहीच प्रॉब्लेम नसेल तर तू आमच्या घरात स्वयंपाक करू शकतेस. असंही आम्ही किचनमध्ये एक चांगली स्त्री शोधतच होतो. आमचं खूप मोठं हॉटेल आहे, पण आम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण खायला आवडतं. तुला त्याबद्दल काही पैसेही दिले जातील. महिन्याचे 5,000 ठरले आणि सुजाताला आता न मागता सर्व काही मिळालं होतं. ती लगेचच होकार देत म्हणाली, चालेल, मला, मी बनवेल स्वयंपाक. आता ती देवाचे आभार मानत होती. 2 महिने होऊन गेले. सुजाताचं जेवण गणेशला आणि आईला खूपच आवडत होतं. ती आता तिच्या आयुष्यात खुश होती. आता तिला पुन्हा पुन्हा प्रश्न पडत होता, गणेशकडे एवढे सर्व काही असूनही त्यांनी लग्न का केलं नाही? पण हे विचारण्याची तिची हिंमत नव्हती. गणेशला सुजाताचा प्रामाणिकपणा खूप आवडला होता. सुजाता जेवण बनवत असल्यापासून आई, गणेश आणि सुजाता एकत्रच जेवण करत होते. ती आता त्या घरची एक भाग बनली होती. एके दिवशी अचानक गणेशच्या आईने सुजाताला गणेशसोबत लग्न करण्याचं विचारलं. गणेश एका मोठ्या हॉटेलचा मालक होता आणि त्याच्यासोबत सुजातानं लग्न करणं तिला कठीण वाटत होतं. पण देवानं तिचं विस्कटलेलं आयुष्य पुन्हा सुरळीत करण्यासाठी गणेशला पाठवलं होतं. गणेश खूप समजूतदार मुलगा होता. त्यानं सुजाताला सांगितलं, जर तुला योग्य वाटत असेल तर तू मला लग्नाला होकार दे. आमची तुझ्यावर काहीच जबरदस्ती नाही. त्यानं सुजाताला काही वेळ दिला. तिनं खूप विचार केला. असंही तिला दुसरं घरही नव्हतं आणि तिला दुसरा चांगला मुलगा लग्नासाठी मिळणार नाही याची खात्री तिला होती. तिनं गणेशला होकार दिला. आता गणेश सुजाताची खूप चांगली काळजी घेत होता.
तिला अगदी राणीप्रमाणे सांभाळत होता. गणेशची आईही तिची खूप काळजी घेत होती. थोड्याच दिवसात गणेश आणि सुजाताचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं. सुजाता आता गणेशच्या घरची स्वयंपाकवाली नाही, तर गणेशची बायको म्हणून मिरवत होती. गाडीच्या एका धक्क्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य बदलून गेलं होतं. देवानं सुजाताच्या प्रामाणिकपणाचा खूप चांगला प्रसाद तिला दिला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर कथेला लाईक